पूजा खेडकर यांनी IAS साठी विकलांग असल्याचं प्रमाणपत्र सादर केल्याचं आता समोर आलंय। पण पुण्यातल्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी प्रवेश घेताना त्यांनी सादर केलेलं फिटनेस सर्टिफिकेट आता सापडलंय, ज्यामध्ये त्या पूर्णपणे फिट असल्याचा उल्लेख आहे। त्यांचे वडील दिलीप खेडकर हे त्यावेळी क्लास 1 अधिकारी होते। तरीही पूजा खेडकर यांनी OBC कोट्यातनं प्रवेश घेताना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर केलं होतं। OBC कोट्यातनं त्यांनी तब्बल 9 वेळा UPSC ची परीक्षा दिली। वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांचं नाव पूजा दिलीपराव खेडकर असं होतं, त्यानंतर नाव बदलत पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं त्यांनी केलेलं आहे। पण दाखवूयात प्रेक्षकांना। तर ही जन्मतारीख आहे या ठिकाणी 16/1/1990 आणि या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती नाव दिसतंय खेडकर पूजा दिलीपराव। या ठिकाणी हे नाव आहे जे नंतर आपण बदललेलं पाहतो आहोत, बरोबर सर। फिटनेस सर्टिफिकेट आहे, तर याच्यामध्ये क्लिअर लिहिलंय ॲब्सेन्स ऑफ एनी anticipating and or progressive systematic diseases, disorder or condition, absence of any disability of upper limbs, absence of any major visual ऑडिटरी डिसॅबिलिटी। हे महत्त्वाचं आहे। ॲब्सेन्स ऑफ एनी मेजर व्हिज्युअल म्हणजे दृश्यमानतेला डोळ्यांना कोणता या ठिकाणी आजार नाही असंच म्हणावं लागेल, बरोबर आहे। आणि त्यानंतर ॲब्सेन्स ऑफ सायकोक्स न्यूरोक्स मेंटल रिटॅड्रिएशन, त्यानंतर ॲबिलिटी टू मेंटेन इरेक्ट पोस्चर। मेडिकल टर्म आहेत, माझ्यापेक्षा सर अधिक सांगू शकाल तर तुम्ही। याचा अर्थ त्या पूर्णतः फिट होत्या, बरोबर। इकडे वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातनं 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलेलं। या प्रमाणपत्राबाबतची कागदपत्र सापडली आहेत। अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे आणि जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्यामध्ये बैठक पार पडली। खेडकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची खडाखोड नाही असं डॉक्टर घोगरे यांनी सांगितलंय। तत्कालीन वैद्यकीय मंडळामध्ये डोळ्यांच्या याच्यासाठी तज्ञ डॉक्टर जे होते डॉक्टर संजय रासकर होते। त्याच्यानंतर मेंबर सेक्रेटरी जे होत्या त्या डॉक्टर धोंडे मॅडम होत्या आणि त्यावेळेस ॲक्टिंग सिव्हिल सर्जन जे होते डॉक्टर बापूसाहेब गाडे होते 2018 मध्ये। आणि 2021 मध्ये तेव्हा त्यांची मानसिक आरोग्यासाठी तपासणी केली, तेव्हा डॉक्टर गाडेकर म्हणून सायकॅट्रिस्ट होते आणि सिव्हिल सर्जन जे होते ते डॉक्टर प्रदीप मोरंबीकर होते। डॉक्टर प्रदीप मोरंबीकर हे 2 वर्षापूर्वीच सेवानिवृत्त झालेले आहेत। त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये कुठलीही खाडाखोड नाही आहे आणि सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवडचं कनेक्शन त्यांचं समोर आलेलं आहे। पूजा यांनी PCMCच्या YCM रुग्णालयातनंही अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतल्याचं समोर आलंय। दाबा गुडघा 60% कायमस्वरूपी अधू असल्याचं प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलंय। 24 ऑगस्ट 2022 ला हे प्रमाणपत्र YCM रुग्णालयाने पूजा खेडकरांना दिलं होतं, मात्र त्यांच्या दृष्टीत दोष असल्याचं आम्हाला आढळलं नाही असं YCM रुग्णालयाचे डीन डॉक्टर राजेश वाबळे यांनी म्हटलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।